इथे आपण उपवासाची खांडवी करणार आहोत, म्हणजे सुरईची वडी. पाव कप साबुदाणा घेतलेला आहे आणि 1 कप भगर घेतलेली आहे, वरईचे तांदूळ. पहिल्यांदा आपण साबुदाणा मिक्सरवरनं बारीक पूड करून घेणार आहोत. त्यानंतर आपण भगरसुद्धा वेगळी मिक्सरमधून पूड करून घेणार आहोत. साबुदाण्याची पूड एका वाटीत काढून ठेवा आणि आता भगर पण बारीक करून घ्या. छान त्याची भगर अशी बारीक करून घ्यायची आहे. ती पण आता दुसऱ्या वाटीत काढून ठेवा. दोन्ही पिठं आता आपली इथे तयार आहेत. आता एका भांड्यात आपण साबुदाण्याचं पीठ, भगरीचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. ह्याला प्रीमिक्ससुद्धा तुम्ही म्हणू शकता. हे प्रीमिक्स तुम्ही कधी पण उपयोगी आणू शकता. आता इथे मी 1 कप प्रीमिक्स घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता 2 चमचे दही टाकणार आहोत. खूप गोड पण दही नको आहे, थोडंसं खट्टा दही इथे पाहिजे आहे. आणि आता आपण इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे, पण पहिल्यांदा आपण अर्धा कप पाणी टाकत आहोत. मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं घट्टसर वाटते म्हणून अर्धा कप पाणी टाकलेलं आहे, म्हणजेच 1 कप पाणी इथं आपण टाकलेलं आहे. मिक्स केल्यानंतर आता इथं आपल्याला 10 मिनटं रेस्ट करायची आहे. एका बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इथे फोडणी करून घेणार आहोत. तेल आणि जिऱ्याची फोडणी केलेली आहे आणि ज्या ताटात आपल्याला खांडवी करायची आहे त्या ताटाला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. चारी बाजूनी व्यवस्थित तेल लावून घ्या आणि ज्यामध्ये आपल्याला खांडवी शिजवायला ठेवायची आहे ती कढई घ्या, त्याच्यात स्टँड ठेवा आणि पाणी उकळायला ठेवा. तोपर्यंत 7-10 मिनिटांनी आपलं बॅटर तयार आहे. तुम्ही बघू शकता छान फुललेलं आहे. त्यातलं थोडंसं बॅटर मी काढून ठेवत आहे आणि जे बॅटर मी खांडवी करायला घेतलेलं आहे त्याच्यात आलं टाकायचं आहे, हिरवी मिरची टाकायची आहे आणि आवडीनुसार, चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आता ज्या ताटलीला आपण तेल लावलेलं आहे त्यात ते ओतायचं आहे. थोडंसं इथं घट्टसर वाटत होतं म्हणून मग मी थोडंसं 2 चमचे पाणी टाकलेलं आहे. आता इथे बघा, त्या ताटलीत ओतताना मी निम्मच बॅटर घेतलेलं आहे, कारण की खूप पातळ पण नको आणि खूप जाड पण नको बॅटर आपल्याला. आता इथे आपण कढई तापवायला ठेवलेली आहे, पाणी उकळलेलं आहे आणि त्याच्यात आपण ताटली शिजवायला ठेवलेली आहे आणि वरून आपल्याला झाकण ठेवायचं आहे. अगदी 7 मिनिटात आपली खांडवी तयार होते. आता 7 मिनिट झालेले आहेत. आता आपण बघू शकतो सुरीने आपण बघायचं आहे. सुरीला जर बॅटर लागलं तर परत शिजवावं लागेल, पण इथं सुरीला बॅटर लागत नाही म्हणजे आपली खांडवी तयार आहे. आता डिश आपण कढईमधून खाली थंड करण्यासाठी ठेवत आहोत. वरून फोडणी टाकत आहोत आणि छान फोडणी अशी आपण ब्रशनी पसरवून घेणार आहोत. व्यवस्थित सगळीकडे ती फोडणी लागेल. आता ब्रशनी सगळी फोडणी पसरवून झाल्यानंतर आपण छान बारीक चिरलेली हिरवीगार अशी कोथिंबीर इथे आपण भुरभुरणार आहोत. इथे तुम्ही तीळ पण टाकू शकता, पण तीळ आम्ही खात नाही, उपासाला म्हणून टाकत नाही. काही जणं कोथिंबीर पण खात नाही, तर कोथिंबीर नाही टाकली तरी चालेल. आता आपल्याला पातळ अशा छान उभ्या स्ट्रिप्स कापून घ्यायच्या आहेत आणि गोल आकाराने आपल्याला कडा ज्या आहेत त्या पण सोडवून घ्यायच्या आहेत. आता इथे थोडंसं माझं गरम राहिलेलं होतं सारण, म्हणून ते पटकन सुरईची वडी निघाली नाही, पण थोडंसं थंड झाल्यानंतर त्या सुरईच्या वड्या निघालेल्या आहेत. तुम्ही पुढे बघू शकता. हे बघा की सुरईची वडी खूप सुंदर अशी सहज निघते. इतकी सुंदर, इतकी छान लागते ही सुरईची वडी, अप्रतिम. ही उपवासाची सुरईची वडी आहे, खांडवी आहे असं वाटतसुद्धा नाही. नक्की तुम्ही करून बघा. खूपच सुंदर, खूप आवडेल तुम्हाला. आणि किती सुंदर, पातळ आणि चमचमीत चटकदार झालेली आहे सुरईची वडी. आणि कशी वाटते कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या सुरई वडीचा आनंद घ्या. नक्कीच मला कमेंट करा.